फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? आशा करते तुम्ही सगळेच आपल्या आपल्या घरी आनंदी असाल, खुश असाल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज मी ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवलेले होते, कारण आम्ही नेहमी बऱ्यापैकी दररोज वेगळा वेगळा ब्रेकफास्ट बनवत असतो. म्हणजे मला आवडतं वेगवेगळे ब्रेकफास्ट बनवण्यासाठी. तर बऱ्याचशा रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेल्या आहेत. आणि पोहे म्हटलं की माझी एक वेगळी पद्धत आहे आणि सर्वांनाच माझ्या हातचे मी बनवलेले पोहे खरंच खूप आवडतात. कारण आम्ही आमच्या पोह्यांमध्ये थोडीशी साखर वगैरे टाकत असतो, तर गोड असं थोडीशी चव येते त्याला आणि खरंच पोहे खूपच सुंदर बनतात आणि खूप छान बनतात. तर आज ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवले. बऱ्यापैकी चहा चपाती वगैरे खात असतो, पण मी आता नवीन वर्ष येणार आहे आणि नवीन वर्ष येणार आहे म्हणून नाही, तर मला असं वाटते की माझं वेट थोडंसं गेन झालेलं आहे. मी गावी गेले होते, तर तिकडून आल्यानंतर थोडंसं म्हणण्यापेक्षा माझं बरंचसं वेट गेन झालेलं आहे. माझं एवढं वेट नव्हतं, तर मला असं वाटते की थोडंसं मला काहीतरी वेटकडे लक्ष दिलंच पाहिजे. कारण दुसऱ्यांसाठी नाही, दुसरे म्हणतात म्हणून नाही, पण स्वतःला आपल्याला फिट राहिलं पाहिजे. थोडंसं स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जे लेडीज असतो ना, आपण आपलं स्वतःचं काळजी घेणं असतं किंवा स्वतःकडे लक्ष देणं असतं, स्वतःला ग्रो अप करणं असतं, ते आपण विसरून जातो. तर तसं केलं नाही पाहिजे. तर त्यामुळे मी थोडंसं आता माझ्या डाएटमध्ये चेंजेस करणार आहे. तर आज मी यांच्यासाठी जेवणामध्ये बनवलं होतं चिकन. तर मग चिकन बनवलं होतं, पण खरंच चिकन म्हणजे यांना खरंच खूप आवडलं. पण मी ते चिकन नाही खाणार आहे, कारण मी फक्त त्यांच्यासाठी बनवते आहे. कारण मी तेच तुम्हाला मगाशी म्हटलं ना, की स्वतःकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. कारण आपलं आता काही एवढं वय निघून नाही गेलं की आपण आपलं वेट कसंही वाढलं आहे आणि आपण आपल्या स्किनकडे लक्ष देत नाही, हेअर्सकडे लक्ष देत नाही आहे. आणि ते बरोबर नाही आहे. कुठेतरी मला थोडंसं ते वाटलं की आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे मी थोडंसं आजपासून थोडीशी सुरुवात केली आहे. आता मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मी तिकडे वडापाव वगैरे शेअर केले होते. तुम्हाला असं वाटेल की ही तर अनहेल्दी अजूनही खाते आणि म्हणते की, तर तसं नाही आहे. तर ते आधीचा ब्लॉग होता आणि मी आतापासून खरंच मी सुरुवात केलेली आहे. तर मी नाही खाणार आहे आणि मी बाहेरचं जास्तीत जास्त अवॉइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि चहा मला खूप आवडतो, तर मी थोडं हळूहळू सुरुवात करणार आहे. वॉकला मी लास्ट वीकपासून जायला सुरुवात केलेली होती. म्हणजे मी आधीही जायचे आणि गावी गेल्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये खंड पडला होता. मी वॉकला वगैरे जात नव्हते, दिवसभर घरातच असायचे आणि काही एक्सरसाइजही करणं माझ्याकडून पॉसिबल होत नव्हतं. तर त्यामुळे वेटमध्ये थोडासा बदल झाला आणि वेट गेन झालेले. तर मला असं वाटते की आता मला माझ्या डाएटमध्ये सुद्धा थोडासा बदल केला पाहिजे. मला थोडंसं अनहेल्दी खाणं बंद केलं पाहिजे आणि जे असेल ते घरात बनेल, चपाती भाजी असेल किंवा जे काही घरात मी बनवेन तेच खाईन. आणि बाहेरचं मी ॲटलिस्ट किमान महिन्यातून एकदा वगैरे ठीक आहे, पण बाकी जे मी आठवड्याला खात होते तर ते मी थोडंसं अवॉइड करण्याचा आता प्रयत्न करणार आहे. तर पाहूयात आता माझ्याकडून किती पॉसिबल होतं आहे. कारण मी डाएट वगैरे करत नाही कधी, पण मी थोडंसं स्वतःसाठी या गोष्टींकडे मी आता लक्ष देणार आहे. स्वतःला थोडंसं हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एक्सरसाइजसुद्धा डेली बेसवरती थोडंसं एक्स्ट्राचं काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. आणि एवढंच नाही तर रोज मी डेली वॉकला जात असते सकाळी लवकर आणि त्यानंतर बाकीचं जे माझे डेलीचं रुटीन असतं, बाकीची डेलीची कामं असतात ती करत असते. तर चिकन ना मी आधी ते कढईमध्ये टाकलं होतं, पण ना रात्री थोडंसं लेट झालं होतं आणि दुपारी आम्ही जास्त काही फार असं खास खाल्लेलं नव्हतं म्हणजे सकाळी.
तर त्यामुळे म्हटलं मग जेवण जरा करूयात पटकन. तर मग मी काय केलं, कढईमध्ये जे टाकलेलं होतं ना ते मी पुन्हा ट्रान्सफर केलं कुकरमध्ये. आणि चिकन जे आहे ना ते लगेच शिजून जातं, त्यामुळे शिट्टी आपल्याला लक्ष द्यायची, शिट्ट्या जास्त होऊ द्यायच्या नाही आहेत. तर मग 1 ते 2 शिट्ट्यांच्या आतच कुकर बंद करून टाकायचा आहे. चिकन व्यवस्थित परफेक्ट शिजतं. आणि ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली नाही आहे, तर मी नेक्स्ट टाईम शेअर करेन. तर खरंच खूप टेस्टी चिकन झालं होतं, पण तरीसुद्धा मी नाही खाल्लं ते, कारण थोडंसं मला आता म्हटलं मी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तरी ते मी प्लेटिंग वगैरे व्यवस्थित केली आणि यांना जेवायला देत आहे. आणि माझ्यासाठी अगदीच उपाशी लगेचच पहिल्या दिवसापासून राहणं पॉसिबलच नाही आहे. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीला सवय नसते आणि आपल्याला विकनेस येऊन जातो. त्यामुळे आपण अचानकपणे जेवण वगैरे बंद नाही करू शकत, पण ॲटलिस्ट तुम्ही जे रोज खाता त्याच्यात अर्धी चपाती तुम्ही कमी खाऊ शकता. असं करत करत हळूहळू तुम्ही तुमचा आहार मेंटेन केला तर वेट लॉस व्हायला लवकरच मदत होईल. आणि जे पोटाची वगैरे चरबी वाढते तर तीसुद्धा लवकर कमी होण्यासाठी मदत होते. तर अशाच काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या मी स्वतः फॉलो करणार आहे आणि रिझल्ट मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेन. मे बी 1-2 महिना लागू शकतो. लगेचच काही गोष्टी पॉसिबल नसतात की लगेच तुम्ही सुरू केले आणि तुमचं 1 वीकमध्ये 10 किलो वजन कमी झाले, असं नाही होत. तर हळूहळू या गोष्टी होत असतात. तर मी 1-2 महिन्यानंतर नक्की तुमच्यासोबत रिझल्ट शेअर करेन की मी जे सिंपल रुटीन फॉलो करते त्याच्यामुळे माझ्यात काही बदल झालेले आहेत का. तर इथे मी केसांना तेल वगैरे लावून घेतलं आहे, कारण काय होतं रोजच्या सकाळच्या गडबडीमध्ये ना हेअर वगैरे वॉश करणं राहून जातं. आणि रोज रात्री मी म्हणते की केसांना हेअर ऑइल लावेन आणि नंतर वॉश वगैरे करेन, तर माझ्याकडून ऑइल लावणं होत नाही आणि दुसऱ्या दिवशी मी हेअर्स तसेच वॉश करून देते. तर त्यामुळे काय होतं, केस खूप तुमचे रफ होतात आणि ते तुटायला सुरुवात होते. त्यामुळे डॅन्ड्रफसुद्धा केसांमध्ये भरपूर होतो. त्यामुळे ऑइलिंग तुम्ही आठवड्यातून एकदा तरी कमीत कमी केसांना केलीच पाहिजे. त्यामुळे माझ्याजवळ वेळ नव्हता म्हणून मी आता दुपारच्या टायमिंगमध्येच केसांना ऑइलिंग करून ठेवले. त्यामुळे तुम्हाला केस थोडी माझी चंपू दिसत असतील. तर डोसा हा माझा खरंच फेवरेट मेनू आहे. आणि त्या दिवशी मी इडली बनवली होती, ज्याचा मी व्हिडिओ शेअर केलेला असेल किंवा मे बी नंतर करेन. तर त्याच्यातलंच मी पीठ थोडंसं स्टोअर करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर म्हटलं आता छोटे 2 डोसे खाल्ले तर हरकत नाही. आणि मे बी मी रात्रीचं जेवण थोडंसं रात्री जेवणामध्ये खूप लाईट खायचं किंवा स्किप करायचं आणि थोडंसं काहीतरी असं भिजवलेले चणे किंवा असं छोटंसं जे नॉर्मल असेल तेच खायचं असं मी ठरवलं आहे स्वतःशी. तर आज मी सकाळी पोहेच खाल्लेत, लाईट खूप नाश्ता केला आहे. त्यामुळे म्हटलं मग थोडेसे 2 डोसे खाऊन घेऊया आणि संध्याकाळी मग अगदीच लाईट जेवण करायचं. आणि उद्यापासून वेगळं रुटीन करेन मे बी. तर असं मी ठरवलं आहे, मी हा संकल्प केला आहे स्वतःशी की थोडंसं स्वतःचं वेट लॉस करायचं. तर हेच कारण आहे मी आज न जेवण्याचं, बाकी काहीच नाही. तर तुम्ही माझे व्लॉग्स पाहता का, तर बाकीचे व्लॉगसुद्धा नक्की चेक करत जावा. आणि मग आता मी इथे डोसा करते आणि डोशासोबत खायला भाजी वगैरे काहीच बनवलेली नव्हती. त्यामुळे मग डोसा मी असाच 2 डोसे केलेत छोटे आणि तेच मी आता कोरडे आहेत असे खाणार आहे. आणि चहाचं म्हटलात तर चहा डायरेक्ट माझ्याकडून बंद होणार नाही, कारण चहा हा माझा खूप फेवरेट चीज आहे. तर मी 1 टाईमचा चहा बंद करण्याचं ठरवलं आहे. 1 टाईम सकाळी चहा घ्यायचा, फ्रेश वाटतं चहा पिल्यावर मला तरी, त्यामुळे. आणि मग संध्याकाळचा 1 टाईमचा चहा मी बंद करायचं असं मी संकल्प केलेला आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि असेच नवीन ब्लॉग मी माझ्या डेली रुटीनचे असतील किंवा माझे वेगवेगळे काही गोष्टी असतील त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर नक्की चेकआउट करत जावा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा छान. आणि नवीन तुम्हाला कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. चला तर मग मी आता माझा डोसा एन्जॉय करते. मस्त झालेला आहे, एकदम छान पीठ आमसूल झालेला आहे, मस्त लागत आहे. भेटूयात अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.